राहुल गजरे यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. हा देखील एक महत्त्वाचा निर्णय गाडेकर मामांचा. थोडंसं क्षेत्ररक्षण देखील आशिष शिवाळे यांच्यासाठी वेगळं सजवलं गेलेलं आहे. चला लेट्स प्ले. पहिला चेंडू पहिला चेंडू खराब. पंचांची हात अगदी पहिल्या चेंडूवर समांतर बघायला मिळाली. संघाचं खातं या ठिकाणी खोलल्या गेलेलं आहे. संघनायक स्वतः प्रशांत दरंदले गोलंदाजी मार्कवर पुढे सरसावत एक आक्रमण केलं गेलं आणि अगदीच या ठिकाणी आपण बघू शकता पहिल्या चेंडूवर येत आहेत 4 धावात चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौकार. 5 धावा असतील धावफलकावर. रिप्लाय मध्ये सुद्धा बघू शकता सुंदर चौकार. उजव्या एसटीच्या खूप दूरवर हा चेंडू होता. खूप जागा होती आणि हा फटका खेळण्यासाठी आशिष शिवाळे यांच्याकडे वेळ देखील भरपूर होता. पॉवर प्लेचा फायदा घेतला गेलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र असते डीप मध्ये. त्या ठिकाणी चेंडूने चकवा दिलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. फटका साधवादार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौकार. एक साधारण प्रयत्न मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे बघायला मिळाले. चौकार मात्र येतोय या ठिकाणी धावफलकावर. अगदीच 9 धावा होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. स्विच हिटचा प्रयत्न होता यावेळेस. त्या ठिकाणी पॉइंटवर आपण बघतोय सचिन गायकवाड सर आहेत. एक चपल क्षेत्ररक्षण त्यांचं आपल्याला बघायला मिळालं. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर हा चेंडू हा पहिला चेंडू असेल. निर्धाव आहे. 9 धावा धावफलकावर. थोडासा डाव्या एसटीकडे चेंडू होता. ऑन साईडला खेळलेला फटका आहे. लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 2 धावा या ठिकाणी संपन्न होतील. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावर आहे. अगदी सुरुवातीपासून दोन्ही संघांना चांगली कामगिरी करणं बंधनकारक आहे. कारण हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. या अगोदर जर बघितलं तर 4 संघ या स्पर्धेला सोडून गेलेत आणि यानंतर एक संघ असणार आहे. तो 5वा संघ असणार आहे स्पर्धेला सोडून जाणारा. कॉट बिहाइंडचा अपील. सुंदर एसटी रक्षण या ठिकाणी शुभम टाके यांचं. आणि पहिल्या विकेटचं पतन आशिष शिवाळे यावेळेस बाद. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. एक चांगलं पुनरागमन करतायत संघनायक प्रशांत. आणि प्रशांत यांनी आशिष शिवाळे यांना शांत केलंय. ते मात्र परतलेत तर संकेत माकून येत आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे. लकी ड्रॉची तिकीट विक्री सुद्धा चालू आहे. चला संकेत माकोन यांचा बहरदार पूलचा ताकदवर फटका. हा निर्णय थोडासा थांबलेला आहे. त्या ठिकाणी काही क्रीडा रसिक आहेत. निर्णय काय आहे सर? सातपुते सर निर्णय काय येतोय? षटकार दिलाय.
षटकार मात्र येतो. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. अगदी त्या ठिकाणी कॅमेरा वर्क सुद्धा चांगलं बघायला मिळालं. थोडीशी शंका होती, चेंडू 100% सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. षटकार आला, षटक संपलं. एक षटकानंतर एक बाद 17 धावा. निलांजन शनी शिंगणापूर संघ तर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. शुभम ताके आयकॉन असणार आहे आणि राहुल गजरे स्ट्राईकवर आहे. खातं खोलायचं आहे. संकेत माकोने स्वतःचं खातं षटकारानं खोलतायत. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाली केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये अनेक बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. वेळ वाचवा, वेळ वाचवा, वेळ वाचवा, वेळ वाचवा. यानंतर एक सामना आहे, तुम्हालाच खेळायचा आहे. थोडासा वेळ वाचवा, वेळ वाचवा. चला, षटक क्रमांक 2. क्वाड बेहँडचा अपील आहे. त्या ठिकाणी अपील जोरदार केलं गेलं. अर्थात पंचांनी अपीलला दाद दिली नाही. आणि त्यानंतर आणि एसटी रक्षक दीपक जगताप नंतर स्माइल सुद्धा देत होते, स्वतःच असले, परंतु चांगले एसटी रक्षक बघा. अपील केल्या जातात. या ठिकाणी आपण बघू शकता धावफलक मात्र स्थिर 17 धावा. थोडासा पुढे ढेकलेला चेंडू होता. या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. त्यानंतर क्षितिज सोनवणे काय झेल पकडलाय. कॅच ऑफ द मॅच. दुसऱ्या लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा बघा हा चेंडू हवेत आहे. भरपूर प्रयत्न केले आणि दुसऱ्या प्रयत्नात या झेलला संपन्न केलं गेलं, पूर्ण केलं गेलं. आणि ही कारणं आहेत क्षितिज सोनवणे यांच्यावर अधिक बोली का लावली होती. एक दर्जेदार खेळाडू आहेत, चांगला झेल. या षटकामध्ये मात्र शुभम ताके यांच्या माध्यमामध्ये जगदंबे 11 सोनई संघ देखील पुनरागमन करताना आपल्याला बघायला मिळतोय. आघाडीची जोडी परतलेली आहे. तर संघातील 2 ज्येष्ठ खेळाडू अर्थात दोन्हीही खेळाडू जे आपल्याला बघायला मिळतं, या दोन्हीही खेळाडूंनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर निलांजन शनी शिंगणापूर संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचललेला आहे. यांची प्रयत्न महत्वाची आहे. विजय लोणारे आहेत, पूल केलेला आहे. चेंडू वन बाउंड जातोय. नाही, अगदी पहिला टप्पा मैदानाच्या बाहेर घेतोय. म्हणजे यावेळेस मिळतील धावा 6. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम. धन्यवाद. 23 धावा आहेत बघा धावफलकावर. आणि विजय लोणारी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आले. आणि विजय लोणारी यांची ही ओळख आहे बघा. त्यांची फलंदाजी डिफेक्टिव्ह असते परंतु इफेक्टिव्ह असते. आता त्यांची फटकेबाजी म्हणजे कॉपी बुक नसतात, परंतु आक्रमण आणि ताकद हे त्यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य मात्र आहे. पुन्हा एकदा यावेळेस काऊ कॉर्नरकडे खेळलेला फटका. क्षितिज सोनवणे फक्त बघत राहतील. याही वेळेत चेंडू गेलाय आकाश मार्गे मैदानाच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. सुरुवात चांगली होती, त्यानंतर मात्र या षटकाला खराब करण्याचं काम विजय लोणारी करतायत. अगदी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 चेंडूंना सामोरं गेले आणि दोन्हीही चेंडू जर बघितले
तर विजय लोणारी यांनी आकाशमार्गे बाहेर पाठवलेले आहेत. 29 धावा या ठिकाणी होत आहेत आणि दोन्ही फटक्यांमध्ये साम्य जवळजवळ सारखंच होतं. उजव्या इष्टीच्या बाहेर मात्र आहे. यावेळेस पंचांच्या माध्यमामध्ये गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. अवांतरची घोषणा आहे. एका धावेची मदत धावफलकाला मिळाली. धावफलक एकने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावर आहे. थोड्याशा चुका टाळाव्या लागतील बघा, कारण या सामन्याचं महत्त्व खूप आहे. खूप म्हणजे अतिशय जास्त महत्त्वाचा सामना आहे. चांगला चेंडू होता. यावेळेस लेंथला थोडे पुढे ठेवलंय. समोर मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस विजय लोणारी यांचा चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र झाला नाही आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षकानं उर्वरित काम पूर्ण केलंय. धाव मिळणार नाही. चांगला चेंडू, डॉट चेंडू आहे. गती परिवर्तन होतं, परंतु परिवर्तन काहीच होणार नाही. फलंदाजी जोमात चालू आहे. याही वेळेस मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळला गेलाय. चेंडू आरपार फरार. खणखणीत चौकार. फटका साधवादार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा विजय लोणारी यांची महत्वाची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 2 षटकानंतर म्हणजे पॉवर प्ले ऑन असताना आपण बघू शकता या ठिकाणी 34 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या. आघाडीचे 2 फलंदाज या ठिकाणी आशिष वाळे आणि राहुल गजरे मात्र बाद झालेत. तर निलांजन शनी शिंगणापूर संघातील 2 विश्वासू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋषी कुरे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. थोडासा शांत सामना आहे, कारण या ठिकाणी यावेळेस आपण बघू शकता अगदी पहिला चेंडू एष्ट्यांचे वेध घेताना बघायला मिळतोय आणि या ठिकाणी साप त्रिपाळचित झालाय. संकेत माकोने. तिसरा विकेटचं पतन. फलंदाज बाद. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस. प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे सुरेख चेंडू. सुरेख. अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा अगदी एष्ट्यांच्या बुंद्यात जाऊन पडलेला हा चेंडू आहे. एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या तर नवीन फलंदाज सचिन डिके हे देखील मार्गक्रम करतायत. मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ मात्र झालेले आहेत. ऋषी कुरे चांगली सुरुवात या ठिकाणी देत आहेत. 2 षटका नंतर आपण बघतोय 34 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकातील अगदी पहिल्या चेंडूवर तिसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. बॅटीची कडा आहे. सिंगल पूर्ण करताय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी शुभम ताके यांचा आणि त्यानंतर थोडंसं अस्तव्यस्त कामकाज आणि दुसऱ्या धावेसाठी देखील दोन्ही बॅटर्स मात्र या ठिकाणी आपण बघू शकता धावलेले आणि 2 धावा पूर्ण देखील होतील. 36 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. बघूया. सुरेख. हे तंत्र आहे सचिन डिके यांचं. प्लेसमेंट चांगली आहे. निकाल देखील चांगला मिळेल. या ठिकाणी नक्की इनफिल्डला क्लिअर केला आणि चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जातोय. धाव मिळतील 4 चौकार. फटका साधवादार, हा मारला चौकार. योगदिजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनी चौकार. चौकार येतोय आणि त्या ठिकाणी धावफलकावर अगदी 40 धावा झालेल्या आहेत. आजच्या सत्रामध्ये 70च्या आसपास धावा बनवल्या जात आहेत. 70-75 धावा बनवल्या जात आहेत. कमालीच्या वेगात आपण त्या ठिकाणी चेंडू बघितला. त्या ठिकाणी अवांतर
धावेची घोषणा आणि गोलंदाजी पक्षाकडून रिव्ह्यू आलेला आहे वाईडसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, तर चेंडू योग्य आहे. अगदी रिप्लायमध्ये सुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी टप्पा नक्की पडला. जास्त शफल लाईनवर होते यावेळेस सचिन डिके आणि डाव्या इष्टीला टाटा बाय बाय करून चेंडू इष्टी रक्षकापर्यंत गेलेला आहे. निर्धाव चेंडू असणार आहे. 40 धावा असतील तर गोलंदाज तयार. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका, त्यानंतर क्षितिज सोनवणे त्या ठिकाणी चेंडूचा मागोवा घेत आहेत. चेंडू रोखला गेला, सिंगल पूर्ण करतायत. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावर, तर विजय लोणारी स्ट्राईकवर असणार आहे. बघूया शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 3 आपण या ठिकाणी बघतोय. ऋषी कुरे पुन्हा एकदा अगदी डीपमध्ये खेळला गेलेला फटका. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक क्षितिज सोनवणे आहेत. यावेळेस वेगात क्षेत्ररक्षण केलंय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील या ठिकाणी विजय लोणारी. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 42 धावा. निरंजन शनी शिंगणापूर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. नवीन गोलंदाज बघायला मिळतील या ठिकाणी. महेश दराडे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर असेल. बघूया. हो हो, भव्य स्वागत, भव्य स्वागत. अगदी चेंडू जसा बॅटीवर आला त्याच्यावर लेबल लावलं होतं षटकाराचं. उचलून फेकलाय सीमारेषा पार षटकार. फटका असा धुवादार, फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. हा डीजे धन्यवाद. या षटकारासाठी संघ नायक आदरणीय लखन गाडेकर मामांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलंय विजय लोणारी यांच्यासाठी. 48 धावा या ठिकाणी होत आहेत. आता स्वागतानंतर महेश काय करणार हा एक प्रश्न आहे. प्रयत्न चांगला होता यॉर्करचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अतिशय दर्जेदार कामकाज त्या ठिकाणी आपण बघतोय. अर्धशतक मात्र या ठिकाणी निरंजन शनी शिंगणापूर संघ पूर्ण करतोय. लीडिंग एज नाही. खूप खराब कामकाज बघा, खूप. अर्थात झेल या ठिकाणी सुटला आणि त्यानंतर सचिन गायकवाड सरांना चेंडूनं फसवलंय. त्यांना टाटा बाय बाय केलं आणि डिक्लेअर झोनमध्ये जाऊन लपलेला आहे. 2 धावा याही ठिकाणी मिळतील. लकी ड्रॉची तिकीट विक्री चालू आहे. आपण लवकरात लवकर या ठिकाणी तिकिटांची खरेदी करायची आहे, कारण तिकीट लिमिटेड आहे बरं का. तिकीट लिमिटेड असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण तिकिटांची खरेदी करायची आहे. 52 धावा धावफलकावर. ही पद्धत बघा खेळण्याची. आणि त्या ठिकाणी झेल देखील सुटलेला आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा फटका खेळता येतो.
चेंडू हवेत आहे. काही काळ आपण बघू शकता लाईव्ह मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातातून हा झेल सटकला पडला. सेफ आहे. क्षेत्ररक्षण योग्य झालंय परंतु त्या ठिकाणी या ठिकाणी नक्कीच विजय लोणारी यांना जीवदान मिळालेलं आहे. सिंगलच घेतलेली बघा. या ठिकाणी नक्कीच एक धाव मिळाली आणि 53 धावा धावफलकावर पूर्ण होणार आहे. क्षेत्ररक्षकांनी साथ देणं गरजेचं आहे. महत्वाची लढत आहे. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. सचिन डिके यावेळेस मात्र शॉर्ट ऑन पुल करतायत. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण. ऋषी कुरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चेंडू देखील रिटर्न केला गेलाय. एक सिंगल मिळाली. या ठिकाणी धावफलक थोडंसं कासव गतीनं पुढे जात आहे. 54 धावा धावफलकावर आहे. शेवटचा चेंडू. चला यावेळेस टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू हवाई सफर करतोय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. 60 धावा. 60 धावा 4 षटका अखेर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर विजय लोणारी हा सगळ्यात मोठा अडसर आहे बघा यावेळेस. जर सोने संघाचा जर विचार केला तर कारण जोपर्यंत विजय लोणारी आहे ते प्रत्येक चेंडूला मारणार आहे. कारण त्यांच्याकडे ते तंत्र नाही आहे. चांगला चेंडू वाईट चेंडू हे तंत्र त्यांना कधीही कळालं नाही. हा त्यांच्या मनात असेल तर चेंडू चांगला आहे ते डिफेन्स करतील. परंतु या ठिकाणी आपण बघतोय 10 चेंडूंमध्ये 34 धावा त्यांनी या ठिकाणी बनवल्या. अत्यंत वेगात आपण बघतोय या ठिकाणी फलंदाजी करतायत. तर सचिन डिके चांगली साथ देखील त्यांना देत आहेत. 5 चेंडूंमध्ये 8 धाव्यांचं योगदान सचिन डिके यांचं देखील आहे. सचिन डिके यांच्या बॅटीतून एक चौकार देखील आलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्या 60 धावा. आणि हा सामना म्हणजे या ठिकाणी दोन्ही संघाची अस्तित्वाची लढाई आहे. कारण जो जिंकणार आहे तो टिकणार आहे. कोण जीन्स घालून आला आता? अरे जीन्स कोण घालून आला आता? अरे विठ्ठल आहे काय कळालं नाही. हो काय कोणी पण कोणी कोण कोण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे आहे का मोबाईल आणि जीन्स. 5 धावांची पेनल्टी आहे जगदंब 11 सोनई संघाला. चला आता या 5 धावेचा इतिहास सगळ्यांना जागा करेल. मागील सामना आणि धावफलकावर पेनल्टीच्या 5 धावांचे परिणाम म्हणजे 65 धावा. बघा तुला जायची. चला या ठिकाणी आपण बघतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. एका धावेच्या आधारानं धावफलक पुढे गेले. 66 धावा त्या ठिकाणी होत आहेत. आता विजय लोणारी आले आहे. विजय लोणारी या वादळाला तुम्हाला रोखावं लागेल. मला वाटतं यावेळेस पटका फसलेला आहे. ऋषी कुरे स्वतः चेंडू खाली येत आहेत. चेंडूकडे बघतायत आणि दोन्ही हातातून हा चेंडू खाली सटकलेला आहे. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघू शकता. आणि अशी झेल अवघड देखील असतात बघा. कारण
या ठिकाणी गोलंदाजाला उलट्या दिशेमध्ये सुद्धा पळावं लागलेलं आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय झेल सुटला त्यानंतर 2 धावा देखील पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा विजय लोणारी स्ट्राईकवर येत आहेत. 68 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहे. षटक क्रमांक 5 वेग वाढवण्याचा प्रयत्न. ओ हो 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 बघा जले पे नमक. या अगोदरच्या चेंडूवर झेल सुटला आणि त्यानंतरचा चेंडू उचलून फेकून दिला बाहेर. षटकार. फटका असा धुवादार, फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. अगदी लाईव्ह मध्ये आपण बघू शकतात विजय लोणारी यांचा हा षटकार. पाय वगैरे जास्त हलवीत नाही बघा. अगदी शुद्ध मराठीत सांगितलं तर ही रानटी फलंदाजी आहे. 74 धावा आहेत बघा धावपळकावर. गोलंदाज तयार असतील. यावेळेस लोअर फुलटॉस आहे. यावेळेस चेंडूला वळवलंय आणि पाठवलंय डिक्लेअर झोनकडे. 2 धावा मिळतील. आता 2-2 धावा सुद्धा महत्वाचे कारण आता प्रत्येक धाव महत्वाची कारण यानंतर विरोधी संघासमोर किती मोठं धावांचं लक्ष ठेवलंय हे आपल्याला बघायला मिळणार आहे. 76 धावा धावपळकावर आहे. 44 धावांवर विजय लोणारी जाऊन पोहोचलेले. या मागे एक अर्धशतक आहे आणि या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक विजय लोणारी यांच्या नावावर आहे. का पुन्हा एकदा विजय लोणारी या ठिकाणी अर्धशतक साजरं करणार. 44 धावा धावपळकावर आहे. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर करतोय. एकदा जोरदार टाळ्या. हे दुसरं अर्धशतक आहे आणि 2 अर्धशतक करणारा हा एकटाच वाघ मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. विजय लोणारी लाजवाब. आणि हे अर्धशतक 14 चेंडूंमध्ये बनवल्या गेलं. 1 चौकार आणि 6 षटकार आणि 500 रुपयांचं पारितोषिक संघनायक लखन गाडेकर मामांच्या वतीने या ठिकाणी दिलं जाईल. बघूया. अगदी सुरुवातीला जर बघितलं 2 चेंडूंवर विजय लोणारी यांनी मैदानात आल्याबरोबर 2 षटकार खेचत विरोधी गोलंदाजांना इशारा त्या ठिकाणी दिला होता. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ते सातत्य आपल्याला या ठिकाणी कायम बघायला मिळालं. ज्यांना विजय लोणारी यांची फलंदाजी आवडली असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्या. काय फलंदाजी बघा. चला चला त्या मुलाला विनंती असेल आपण बाहेर जायचंय. चला सामना चालू करा. पंच योग्य तो निर्णय घ्या. सामना चालू करा. योग्य तो निर्णय घ्या. ब्याऐंशी धावा आहेत बघा धावफलकावर आणि चला चला सामना चालू ठेवा बघा. ऋषी कुरे गोलंदाजी मार्कवर मात्र शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक वीर विजय लोणारी.
स्ट्राईकवर डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. यावेळेस मात्र क्षितिज सोनवणे आणि या ठिकाणी 5 षटकांची होणारी समाप्ती. धावपळकावर 83 धावा, 83 रन्स ऑन अ बोर्ड आणि 1 षटक या ठिकाणी शिल्लक आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. बघूया शेवटचं एक महत्वपूर्ण षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा तो नको असलेला फलंदाज स्ट्राईकला आहे असं सोनेवाले म्हणत असतील. हा विजल होणारी स्ट्राईकला आहे. शेवटचं षटक आहे. महेश दराडे यांच्याकडे चेंडू आहे. बघूया अंतिम षटक. पहिला चेंडू आहे. या ठिकाणी इट्स अ व्हाईट बॉल. वाईटची घोषणा झाली. 1 धाव मिळाली. एका धावेनं धावफलक पुढे गेलं. 84 धावा, 84 रन्स धावफलकावर आहेत. आता गोलंदाजांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे बघा, कारण सामना अजून संपलेला नाहीये. अजून जगदंब सोनई संघाला मैदानात यायचं आहे. हा चेंडू आहे. यावेळेस बिटवीन द गॅप आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा. षटकार येतोय. षटकार येतोय. फटका सद्वादार. हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. डेजा धन्यवाद. 90 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. त्यानंतर त्याच दिशेमध्ये खेळला गेलेला फटका त्या ठिकाणी क्षितिज सोनवणे. दुसऱ्या धावेचे प्रयत्न. विजय लोणारी घरात जाऊन सुखरूप पोहोचलेले. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 92 धावा धावफलकावर. शतकाकडे वाटचाल करताना निलांजन शनी शिंगणापूर. 59 धावा या ठिकाणी विजय लोणारी यांचे आपण धावफलकावर बघू शकता. 17 चेंडूंमध्ये 59 धावा या फलंदाजांना आतापर्यंत बनवल्यात. यावेळेस टायमिंग ठीकचा नाही बघा. क्षितिज सोनवणे पुन्हा एकदा येतील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आहे. आता तिसऱ्या पंचांची मदत आहे. बघूया काय निर्णय येतोय. हा निर्णय देखील महत्वाचा असणार आहे. विजय लोणारी नाबाद आहे, परंतु ते नॉन स्ट्राईकला राहतील. क्रॉस झालेला नाही. सचिन डीके बाद आहे. याचं नाव काय? बोलू नका ते चर्चा नका करू. 12 परत हा 12 तो इंच मला नाव सांगा बरं. काय प्रतीक चला नवीन बॅटर या ठिकाणी येत आहेत. प्रतीक तुम्ही म्हणले तर प्रतीक ज्ञाना बोलला देव बोलला काही विषय नाही.
चला बघूया. चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला. चला या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्ह्यू आलेला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. हा सामना क्रुशियल आहे, महत्वाचा आहे. पुन्हा एकदा मागील चेंडूवर जे घडलंय तेच याही चेंडूवर आपल्याला बघायला मिळतंय. हा एक सिंगल पूर्ण झाली बघा या ठिकाणी, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. दोन्ही फलंदाज सेफ आहे. तुम्ही लहानपणापासून हुशार आहे का आता हुशार झाले माझ्या संघ राहिल्यापासून? 94 धावफलकावर 2 चेंडू शिल्लक. विजय लोणारे आहेत. आता विजय लोणारे स्ट्राईकवर आल्यावर क्रीडा रसिकांची सुद्धा उत्सुकता वाढली असेल, परंतु या ठिकाणी महेश दराडे यांना पुनरागमन करावं लागेल. सामना संपलेला नाही, दाखवावा लागणार आहे. 94 धावा झालेल्या आहे. येणाऱ्या काळामध्ये धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. अडचणी मोठ्या आहे. यावेळेस फटका खेळला गेलाय पुलचा आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव मला वाटतं घेणार नाही. खूप वर गेलेला चेंडू होता, झेल अवघड होता आणि मला वाटतं पुन्हा एकदा ऋषी कुरे चेंडू खाली आले. तर ऋषी कुरे यांनी याही वेळेस झेल सोडलेला आहे. शेवटचा चेंडू आहे या सत्रातील. 96 धावा धावपळकावर आहे. काय 100 होते का 102 म्हणू का? किती धावा बनवल्या जाणार? चला उडवलेला आहे चेंडू, निघालाय गोईंग. त्यांना बघा, त्यांना बघा, त्यांना बघा. झेल पकडला, त्यांना बघा. थांबा थांबा, त्या क्षेत्ररक्षकाला बघा. ते क्षेत्ररक्षक कोणीतरी पाणी न्या लवकर. अगोदर स्टेबल आहे का? ओके का? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थांबा 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 अगोदर. चला विकेटचं पतन आहे. हा एकदा जोरदार टाळ्या विजय लोणारे यांच्यासाठी बघा. नाही 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 नाही, ते क्षेत्ररक्षक लाईव्ह मध्ये बघा. नक्कीच त्यांना थोडीशी इजा झालेली आहे बरं का. कोणी डॉक्टर वगैरे असतील तर हा आभास होत. हा त्यांचा पाय त्या ठिकाणी सटकलेला आहे. प्रयत्न भरपूर केला. अर्थात शुभम ताके यांनी मला वाटतं कॉल देखील दिला होता. हा शुभम ताके नंतर मागेही फिरले. चला तर या ठिकाणी आपण बघू शकता मॅच समरी. या ठिकाणी आशिष शेवाळे सुरुवात केली. राहुल गजरे आणि आशिष शेवाळे. राहुल गजरे 0वर बाद झाले. आशिष शेवाळे यांचे 10 धावांचं योगदान. 6 धावांचं योगदान संकेत माकोने यांचं, तर 62 धावांचं योगदान विजय लोणारे यांचं. सचिन डिके 9 धावांवर चांगली साथ दिली आणि प्रतीक नॉट आउट 0 धावा. चला चला बाकीचे बाहेर या आणि त्यांना देखील आहे ना थोडंसं वारं लागल, थोडंसं गार वाटण असं पहा. हा ते त्रस्त आहे बरं का, त्यांना त्रास झालेला आहे. आता कमिटीचे सदस्य चाललेले आहेत. तर गोलंदाज प्रशांत संगनायक यांनी पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केला, परंतु 1 विकेट त्यांना मिळाली. शुभम ताके यांनी 1 षटक गोलंदाजी केली, त्यांनी देखील 17 धावा खर्च केला, त्यांना देखील 1 विकेट मिळाली. ऋषी कुरे 2 षटक गोलंदाजी केली, 26 धावा त्यांनी खर्च केला, त्यांना 1 विकेट मिळाली. महेश दराडे यांनी 2 षटकांमध्ये 30 धावा खर्च केल्या आणि त्यांना 1 विकेट मिळाली. चला शिंगणापूर
गाडेकर मामा तुम्ही लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या बरं. चला चला बाकीचे बाहेर या, बाकीचे बाहेर या ना. चला करायचं आहे. जगदंब 11 सोने आणि त्यांच्या विरुद्ध निलांजन शनी शिंगणापूर अशी लढत आपल्याला बघायला मिळते. आजच्या दिवसातली ही सर्वाधिक महत्वाची लढाई आहे. नामदार चषक 2025 हे आयोजन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, उदयनदादा गडाख युवा मंच आणि यश ग्रुप सोने यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्यापर्यंत आणलंय. भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आज 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. चला ग्राउंडच्या आतमधून जे येत आहेत, ग्राउंडच्या बाहेरून या ना, मॅच सुरू आहे आता. एका बाजूला निलांजन शनी शिंगणापूर, दुसऱ्या बाजूला जगदंब सोनई संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत. आजच्या दिवसातली ही चौथी मॅच, अर्थात आजच्या दिवसातला हा सर्वात महत्त्वाचा सामना आहे. डू ऑर डाय अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो जिंकणार तो टिकणार, जो पराभूत होणार त्याला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. 97 धाव्यांचं एक मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेत वैयक्तिक एका फलंदाजाने 2 अर्धशतकं पूर्ण केली. त्या फलंदाजाचं नाव विजाल लोणारे. चांगली बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहिलंय. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करू. वेळ जास्त घेऊ नका, मॅच स्पीडअप करावी लागेल. आघाडीची जोडी आली आहे. क्षितिज सोरोने आणि शुभम ताके हे 2 आघाडीचे फलंदाज. ही प्रारंभिक जोडी आपल्याला बघायला मिळते आहे. तर पहिलं षटक देखील इथे टाकलं जाणार आहे. तर पहिल्या षटकासाठी आपण पाहू शकता कोणाला पाचारण केलं जात आहे ते देखील बघणं बरंचसं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नामदार चषकाचं एक सुंदर आणि तितकंच बहारदार आयोजन आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. एक प्रभावी आणि सुसज्ज स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख सातत्याने केला जातो. एक शिस्तप्रिय स्पर्धा. खरं तर या स्पर्धेमध्ये जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांना फॉलो तुम्हाला करावं लागणार आहे आणि जर तुम्ही नियमांचं उल्लंघन करत असाल तर तुम्हाला पॅनल्टी देखील या ठिकाणी दिली जाते.
या स्पर्धेमध्ये या गोष्टी आपल्याला खरं तर बघायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे सर्व संघांनी अगदी या स्पर्धेतले जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करा, वेळ वाचवा, ही महत्वाची सूचना आम्ही तुम्हाला सातत्यानं करणार आहोत. बाबा टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनाखाली उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं आहे. 3ऱ्या वर्षामध्ये आपण आहोत आणि 3ऱ्या वर्षातला आज हा 5वा दिवस आणि त्यातली ही 4थी लढाई. शिंगणापूर विरुद्ध सोनई, जगदंबा 11 सोनईच्या विरुद्ध निलांजन शिंगणापूरचा संघ, जो संघ कॉलबॅक मधून आलाय त्यामुळे त्या संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. त्या संघानं बरेचसे चढउतार पाहिलेले आहेत, त्या संघानं भरपूर संघर्ष केलेले या स्पर्धेमध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने संकेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, प्रचंड मोठा फटका खेळण्याचा इरादा, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. फ्लाइंग स्लिपमध्ये बॉल गेला, धावी ते मिळणार नाही, डॉट बॉलची नोंद होणार आहे. सुरुवात संकेत चांगली करताना पाहायला मिळत आहेत. संकेत संघासाठी चांगले संकेत देत आहेत. पहिला चेंडू निर्धाव आला, परंतु समोर शुभम टाके आहेत. या खेळाडूने देखील या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलेलं आहे, त्यामुळे त्याचंही मनोबल उंचावलेलं आहे. यावेळेस बिग हिट केलाय, मिड विकेटच्या दिशेने आक्रमण करण्यात आलंय. बॉल जातोय सीमा रेषा पार, पहिला षटकार. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. शुभमच्या स्लॉट मध्ये बॉल होता, रडार मध्ये होता. हा फटका खेळल्याबरोबर या फटक्यावर षटकाराची मोहर लागली होती, कारण या फटक्यामध्ये ताकद होती, या फटक्यामध्ये टायमिंग होतं, चांगला एक्झिक्यूट केला आणि तिथे 6 धावा मिळाल्या. पहिला षटकार आलाय शुभमच्या बॅटमधून. धावसंख्या 6 वर जाताना दिसते आहे. यावेळेला वाह, लाजवाब लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळणार आहेत 4. षटकारा पाठोपाठ एक सुंदर बहारदार, एक विलोभनीय फटका, 4 धावा. पाहुणी मोका, हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. थँक्यू. थोडासा रूम बनवला, थोडीशी जागा बनवली आणि बॉलला त्याची योग्य जागा दाखवली आहे. पहा ऍक्शन रिप्ले. डावा पाय पुढे टाकला, उजवा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतरचा हा फटका. 4 धावा मिळत आहेत. फुल टॉस होता, कव्हर पॉइंटच्या जवळून बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. हा लागोपाठचा दुसरा चौकार, 4 रन्स. फटका सद्वादार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौका. 3 वेगवेगळे फटके आणि 3 वेगवेगळे रिझल्ट आलेत. या अगोदर आपण पाहिलं दुसऱ्या बॉलवरती एक मोठा फटका खेळला, जो टिपिकल टेनिस बॉल क्रिकेटचा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, तिथे 6 धावा मिळाल्या. ऑन साइडला षटकार आला, त्यानंतर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चौकार मिळाला आणि यानंतर हा जो चेंडू होता हा स्क्वेअर ड्राईव्ह केला. फुल टॉस होता, त्याला जागा दिली आणि 4 धावा तिथे मिळत आहेत. यावेळेस परत एकदा वाह, मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता एक फॉलोविंग स्वीपचा देखील फटका. बॉल बॅकवर्ड पॉइंटला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय, बाउंड्री लाईन पार. अजून एक चौकार येतोय, 3रा चौकार. फटका सद्वादार, हा मारला चौकार. योगदिजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौका. हा फटका खेळत असताना खेळपट्टीवर पडले, परंतु बॉलला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडले. आणि मी नेहमी सांगतो की कभी कभी गिरना पडता है अपने टीम को उठाने के लिए. आपल्या टीमला जर चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं असेल तर पडावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल. हे शुभम टाकेला माहिती आहे, कारण 97 धाव्यांचं एक मोठं लक्ष आहे तुमच्या समोर आणि या 97 बनवत असताना सुरुवात तर चांगली राहिली आहे, स्वप्नवत सुरुवात होते. धावसंख्या 18 झाली आहे. परत एकदा फुल टॉस आणि परत एकदा तोच रिझल्ट. लागोपाठचा 4था चौकार येतोय, 4 धावा. पाहुणी मोका, हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. नामदार चषक आपण पाहतोय. आजच्या दिवसातली सर्वात मोठी लढाई. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हर नंतर तब्बल 22 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. 1 ओव्हर नंतर 22, एक षटकार आणि 4 चौकार आले. जरी पहिला बॉल निर्धाव आला असला
परंतु त्यानंतरच्या 5 चेंडूवर गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण करण्यात यशस्वी ठरलेत शुभम ताके. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेल्या 22 धावा. इथून पुढे गोलंदाजी करणारा संघ पाहूयात कशा पद्धतीने पुनरागमन करेल. आपण या अगोदर देखील चर्चा केली की या स्पर्धेतली ही सर्वोच्च धावसंख्या आहे आणि ही सर्वोच्च धावसंख्या बनवली आहे ती निलांजन शिंगणापूर संघाने. पहा मागची ओव्हर आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर दुसरा बॉल एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केला, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेला. त्यानंतर फुल टॉस होता, स्क्वेअर ड्राईव्ह केला, कव्हर पॉईंट मधून बॉल बॅकवर्ड पॉईंटला गेला, तिथे चौकार मिळाला. त्यानंतर संकेत माकोडे तयार झाले गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल लोवर फुल टॉस बनवला, फॉलोविंग स्वीप करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवला आणि हा शेवटचा बॉल खराब होता, फुल टॉस होता, त्याला बिटवीन द गॅप पाठवलं. 4 धावा मिळतात. 1 ओव्हर नंतर 22 झाल्या. यावेळेस क्षितिज सोनवणे देखील इथे आक्रमण चढवत आहेत. सुरुवात चांगली राहिली आहे. या ओव्हरमध्ये गोलंदाजाचं भव्य स्वागत करण्यात आलंय. आई आपका स्वागत है आशिष. 6 धावा. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. जगदंब 11 सोनई संघ देखील कमी नाहीये, कारण क्षितिज सोनवणे या स्पर्धेत सर्वाधिक बोली का लागली आहे माझ्यावर ते आज दाखवून द्यावं लागेल. यावेळेस आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाणार आहे. धावफलकावर 29 धावा. क्षितिज सोनवणे हा खेळाडू स्ट्रायकर एंडलाय. या खेळाडूची देखील चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. डावकुडे हाताचा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडकडे त्यांना आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बोली त्याच्यावर लागली आहे. आज ते दाखवावं लागेल. यावेळेस चांगला बॉल होता, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं समीर शहा यांच्यासोबत ज्यावेळेस आपण चर्चा केली त्यांनी सांगितलं की मी या स्पर्धेमध्ये ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलो होतो आणि माझ्यासाठी पहिली स्पर्धा होती जिथे मी अनसोल्ड राहिलो, परंतु आज मी स्वतःला सिद्ध केलं आणि इथे क्षितिजला त्याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बोली जगदंब 11 सोनई संघाने तुमच्यावर का लावली आहे. तुम्ही देखील या संघाचं काहीतरी देणं लागतंय. तुम्हाला देखील आज चांगला खेळ करावा लागणार आहे. धावफलकावर 30 धावा. चांगला फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॉल मात्र थांबणार नाही. वेगात बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कूच करेल सीमारेषा पार. धावा मिळणार आहेत 4. पाहुणी मोका, हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 97 बनवायचे म्हटल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने फलंदाजी करावीच लागणार आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, तो खेचून मारला ऑनसाइडला. पाहू शकता ऍक्शन रिप्ले. वाईट यॉर्कर होता, बॉलला लॉंग ऑनच्या दिशेने खेळलं. जे लाईनमन जे आहेत त्यांना विनंती आपण सतर्क राहा. बाहेर गेलेले चेंडू लगेच आतमध्ये टाकत चला, जेणेकरून वेळ वाचेल, कारण आज बराचसा वेळ खर्च झालाय आपला. यानंतर एक मॅच अजूनही घ्यायची आहे. धावफलकावर 34 धावा आहेत. 34 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. आदरणीय रेलकर सरांचं शुभागमन होतंय. आमचे बर्डे सर उपस्थित झालेत, आमचे गीतेदादा उपस्थित आहेत. या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. सोनाक्षी ज्वेलर्सचे डहाळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. डहाळे साहेब आपण देखील आलात, आपले स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. 34 रन, लॉस ऑफ नो विकेट. क्षितिज सोनवणे स्ट्रायकर एंडकडे. यावेळेला चांगला फटका आहे. मिड ऑफच्या डोक्यावर बॉल खेळलाय, परंतु तिथे विजय लोणारे आहेत. विजय लोणारे शो आपण पाहिलाय या अगोदरच्या एडिंगमध्ये. त्याने एक अर्धशतक बनवलंय. धावफलकावर ते पण जातोय. 35 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ आहे. नामदार चषकाचं एक सदाबहार आयोजन. आज जर तुम्ही पाहिलं ना तर ही स्पर्धा 5व्या दिवसामध्ये आली आहे आणि आज 5वा दिवस महत्त्वाचा दिवस आणि महत्त्वाच्या 5व्या दिवसामध्ये आज महत्त्वाची लढत देखील सुरू आहे. आपण दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघांना ही मॅच जिंकायची म्हणजे जिंकायची आहे, कारण ही मॅच जर तुम्ही पराभूत होत असाल तर ही स्पर्धा देखील सोडावी लागेल. यावेळेस थोडासा वेगळा प्रयत्न राहिला. पंचांकडे विचारणा केली जाते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये गाडेकर मामा यांना तुम्ही पाहताय. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालं, परंतु गोलंदाज आशिष यांचं पुनरागमन इथे आपल्याला बघायला मिळते. पुढे टाकलेला बॉल होता,
आपण जर बघितलं तर आपल्या घरामध्ये सुरक्षित शुभम टाके देखील पोहोचले जात आहेत. पंचांनी स्पष्ट नकार दिला. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. धावसंख्या 35 आकड्यावर आहे. 35 रन, लॉस ऑफ नो विकेट. बनवायच्या 97 धावा आणि या 97 धावेंचा पाठलाग जगदंबा 11 सोने हा संघ करताना दिसतोय. शुभम टाके आणि क्षितिज सोरोने चांगली सुरुवात करताना पाहायला मिळालेत, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आशिषच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यांनी पुनरागमन केलंय. हो कमी काय त्याने टाकला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. आपण जर बघितलं ना तर हा चेंडू देखील निर्धाव येत असताना आपल्याला बघायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी आपण याला म्हणू शकतो. हा चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला दिसतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर 35. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आले. अगदी पाणबुडी सारखा हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. पाण्याच्या खालून चालणारं जहाज, पाणबुडी आणि त्यासारखाच हा बॉल हवेत आहे. फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक हो प्रयत्न खूप चांगले राहिले. प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. काय प्रयत्न केले होते पहा. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. मोठा फटका खेळू शकले असते, परंतु प्रॉपर टायमिंग साधू शकले नाहीत. या फटक्याला एक्झिक्यूट करू शकले नाहीत, परंतु तिथे चेंडूवर झेपावले क्षेत्ररक्षक. कॅच कॅरी झाला नसला, परंतु प्रयत्नांना 100% मार्क द्यावे लागतील. खूप चांगले प्रयत्न. आणि तिकडे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये धावा देखील परिपूर्ण करण्यात आल्या. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर 36. 2 ओव्हर नंतर 36 धावा. शेवटचे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 61 धावेंची आवश्यकता. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चोवीस चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 61 धावेंची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये ते बघणं देखील बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. एका बाजूला सोने यजमान संघ तर दुसऱ्या बाजूला शिंगणापूर. निलांजन शिंगणापूरचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 कडे आपण जाणार आहोत. तिसरं षटक घेऊन सागर दरंदले येत आहेत, परंतु समोर या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक झळकावणारा खेळाडू तो शुभम टाके स्ट्रायकर एंडलाय. मागच्या इनिंग मध्ये बरेचसे विक्रम झाले. गोलंदाज सागर तयार आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. खाली क्षेत्र निवडलंय. बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल निघून जाईल वेगात. सीमारेषा पार. नामदार चषकाचा एक सदाबहार चौकार. फटका साधवादार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा चौकार. या ओव्हरची सुरुवात देखील चांगली राहिली आहे. थोडासा बाहेर जाणारा बॉल होता, त्यावर बॅट टाकली. खाली क्षेत्र निवडलं. बॉलला पाठवून दिलं. सीमारेषा पलीकडे धावा 4 मिळत आहेत. या अगोदरच्या इनिंग मध्ये या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या मागच्याच इनिंग मध्ये झाली. या स्पर्धेतलं वैयक्तिक दुसरं अर्धशतक मागच्याच इनिंग मध्ये झालं. परत एकदा त्याच दिशेने, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चूक. बाउंड्री लाईन पार निघून जाईल. धावा इथे मिळतील 6. येणार आहे षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. धावसंख्या 6 पुढे जाते. 46 धावा. यावेळेस वा जबरदस्त स्ट्रोक इथे खेळला गेलाय. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. शुभम टाकेचं अजून एक आक्रमण, अजून एक तडाखा. 6 धावा. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. हॅलो, काय फलंदाजी करतायत. जबरदस्त बॅटिंग आपण इथे शुभम टाकेची पाहतोय.
लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. जिद्दीने खेळतायत. यावेळेला परत एकदा जर पाहिलं तर पुढे टाकलेला बॉल होता, लॉकआउटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली आहे. बॅट हातात, स्वप्न मनात आणि मैदान जिंकण्याची जिद्द ती मात्र उरात आहे. आणि आज ते करावंच लागणार आहे, कारण 97 धावा बडवायच्यात. या स्पर्धेमध्ये टिकायचंय. जो टिकणार, जो जिंकणार तो टिकणार, आणि जो पराभूत होणार त्याला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. त्यामुळे ही मॅच बरीचशी महत्वपूर्ण ठरणार आहे. धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली आहे. 53 रन लॉस ऑफ नो विकेट. 53 धावेंची एक चांगली भागीदारी देखील होताना पाहायला मिळाली आहे. क्षितिज सोनवणे दुसऱ्या बाजूला 3 बॉल 11 वर खेळतायत. फुल टॉस बॉल, आणि या फुल टॉस वर क्षितिज सोनवणे बनले बिग बॉस. बॉलला फेकून देत आहेत ऑन साइडला ओव्हर द मिड विकेट. अजून एक तगडा ताकदवान प्रहार, सदाबहार दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. काय सुरुवात राहिली, आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, सुनामी, वादळी, झंझावती सुरुवात. परत एकदा यावेळेस चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र डिप्पत आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुनरागमन करावं लागेल, कारण जरी तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये 97 बनवल्या असल्या, परंतु हे असं मैदान आहे, या मैदानावर या धावा देखील झालेल्या आहेत. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर तब्बल 60 धावा धावफलकावरती झाल्यात. आता शेवटचे 18 बॉल, 37 धावेंची अजूनही गरज. 18 चेंडू आणि 37 धावा. जगदंब 11 सोनई संघ 97 धावेंचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला निलांजन शनी शिंगणापूरचा संघ धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर करताना आपल्याला दिसतो आहे. रणनीती आखल्या जात आहेत, व्यूहरचना आखल्या जात आहेत. कशा पद्धतीने 2 फलंदाजांना रोखायचं, हा प्रयत्न आता गोलंदाजी करणाऱ्या संघाचा राहणार आहे. कारण शुभम ताके नावाचं वादळ आता घोंगवायला लागलंय, आणि त्या वादळाचा तडाखा बऱ्याच संघांना बसलेला आहे. इथे निलांजन शनी शिंगणापूर संघाला देखील त्याचा तडाखा बसेल का, ते देखील आपल्याला पाहायचंय. कारण 3 ओव्हर समाप्त झालेले आहेत. 3 ओव्हर नंतर 60 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत, आणि जिंकण्यासाठी अजूनही 37ची आवश्यकता. उदयनदादा गडाख यांचा वाढदिवस, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी आपल्याला दिसतंय. यावर्षी उदयाबा पालवे आणि त्यांचे सर्व सहकारी, गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, उदयनदादा गडाख युवा मंच आणि यश ग्रुप सोने यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन. ज्या स्पर्धेला प्रत्येकानं डोक्यावर घेतलंय, नगर जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं लक्ष लागलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख आता केला जातोय. 18 बॉल शिल्लक आहेत, 37 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी प्रचारण करण्यात आलंय. गोलंदाज येताना दिसत आहेत ओमकार बेल्हेकर. हे असे गोलंदाज आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. परंतु समोर असा फलंदाज आहे, या स्पर्धेत ऑक्शन मध्ये सर्वाधिक जास्त बोली लागलेला क्षितिज स्ट्रायकर एंडवर आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान, एका बाजूला सोनई तर दुसऱ्या बाजूला शिंगणापूर, अशी लढत पाहायला मिळते. 18 बॉल 37 ची गरज. ओ हो, ओमकारचं स्वागत. हा चेंडू देखील मिड विकेटला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. क्षितिज सोनवणेचा एक दमदार, शानदार, बहारदार, जानदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. नक्कीच गोलंदाजांना योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागते. जर टप्पा चुकला, फलंदाजाच्या टप्प्यात बॉल आला, तर फलंदाज कार्यक्रम करतात. तेच पाहायला मिळालं इकडे. पहा ऍक्शन रिप्ले. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. 6 धावा मिळत आहेत. एक जीवदान शुभम ताकेला देखील मिळालंय, ते देखील बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. बॉल खेळाडू कक्षाच्या मंडपवर गेलेला आहे. धावसंख्या 66 झाली आहे. एक दर्जेदार आयोजन असणारी स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. नेवासा तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आज 5व्या दिवसामध्ये आली आहे. आज सुपर 8चा अ गट तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत.
आपण जर पाहिलं तर मांड्यावरांचं देखील मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. 7S लाईव्हनं देखील या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर नेलेलं आहे. त्यामुळे 7S लाईव्हच्या टीमचं देखील मनापासून कौतुक करावं लागेल. पंच देखील चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. एका बाजूला आपण दिलीप मामा सातपुते यांना पाहतोय, ज्यांच्याकडे अनुभव मोठा आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमित पंडित सर आहेत, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विनायक पाटील सर आहेत. दिलीप मामा सातपुते यांच्याकडे अनुभव मोठा आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत तर ओमकार बेल्हेकर यांना आपण पाहू शकता. ओहो, परत एकदा लागोपाठचा दूसरा हवाई हल्ला. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. अजून एक बिग हिट आलाय. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. जबरदस्त बॅटिंग, खूप सुंदर फलंदाजी मित्रांनो या दोन फलंदाजांची राहिली आहे. या दोन फलंदाजांची फलंदाजी जर आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोघांसाठी. परत एकदा लागोपाठचा तिसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. क्षितिज सोनवणे इज द मॅन. फटका असा ध्वजार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. काय जबरदस्त सुरुवात करताना दिसले ते दोन फलंदाज. 3 चेंडू आणि 3 लागोपाठचे षटकार आलेत. क्षितिज सोनवणेचा स्ट्राईक रेट आहे 450चा, शुभम ताकेचा स्ट्राईक रेट आहे 307चा. आणि या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी भागीदारी केली 78 धावांची. 97 बनवायच्या मॅच आली आहे 15 बॉल 19. ओहो, यावेळेस गोलंदाज आपण जर पाहिलं तर थोडीशी दिशा खराब आहे. इथे क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडीशी त्रुटी पाहायला मिळाल्यात. 2 धावा परिपूर्ण केल्या जाणार आहेत. नो +2 अर्थात 3 धावा मिळत आहेत. बाय 1 गेट 2 फ्री हिट. क्षितिज सोनवणे जर या बॉलवर षटकार मारत असेल तर जगदंबा 11 सोनेकडून 500 रुपयांचा पुरस्कार. या बॉलवर षटकार आला तर 38 त्याने बनवल्यात, शुभमनं 40 बनवल्यात, धावसंख्या 81 झाली. या दोघांना पाहतोय आपल्या स्क्रीनवर. मॅचचं समीकरण बदललंय. 15 बॉल 16, 15 चेंडू आणि 16ची गरज. फ्री हिट. जगदंबा 11 सोने काय जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळालेत. परंतु दुसऱ्या बाजूला निलांजन 11 शिंगणापूर कॉलबॅक मधून आलेला संघ, त्याला देखील पुढारपण करावं लागेल. पुढे टाकला, यावेळेस चांगला बॉल आहे. एक धाव घेण्याचा मानस, एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? इथे क्षितिजने प्रयत्न केलाय आणि ही चूक घडेल का ते देखील आपल्याला पाहायचंय. परंतु पंचांनी कळवले की नाही. इथे फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. नवे तर तिथे गॅदर देखील बॉल करू शकले नाहीत असं प्रतीत होतंय. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. नाही, आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले फलंदाज. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य पोहोचवली जातात आपल्यापर्यंत. या स्पर्धेमध्ये 7S लाईव्ह खूप चांगलं टेलिकास्ट केलं. असा कोणताही क्षण नाहीये त्यांच्या कॅमेऱ्यात कैद होत नाहीये. त्यामुळे कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. दीपक कसरे असतील, दत्तात्रय पगारे असतील, आकाश कांबळे असतील, आमचे ऑपरेटर संग्राम रुपनवर आणि ऑनलाईन स्कोरर म्हणून जे कामकाज पाहत आहेत साहिल शेख, या सर्वांचं कौतुक. यावेळेस बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील होताना दिसतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्षितिज सोनवणे आणि त्यांचे पिताश्री देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि प्रीतम परदेशी आणि क्षितिज सोनवणेचे पिताश्री यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार क्षितिजसाठी आलेला आहे. क्या बात आहे. आणि प्रीतम परदेशी यांच्याकडून देखील 500 म्हणजे 1000 रुपये क्षितिजसाठी आहेत. 84 झाल्या. बिग हिट केला जातोय. वाह, हा बॉल हवेत आहे आणि शेवटच्या क्षणी विकेट मिळाली आहे. फलंदाज शुभम ताके आउट.
शुभम ताके बॅक टू द डगआउट. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी. अविनाश दरंदले यांच्याकडून क्षितिज सोनवणे यांच्यासाठी 500 रुपयांचा पुरस्कार. परंतु शुभम ताकेच्या या इनिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली आहे मित्रांनो. 97 बनवायचे होते आणि या 97 बनवत असताना सुरुवात चांगली होणं ते गरजेचं होतं. म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो आणि तो पाया रचला क्षितिज सोनवणे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता शुभम ताके यांनी चांगला खेळ, खूप चांगला खेळ केलाय. कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी ही, कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी ही, परेशानियों को देखकर तुमको डराएगी भी. चलते रहना की कदम रुकना पाए, चलते रहना की कदम रुकना पाए, मंजिल तो मंजिल है मेरे यार, एक दिन जरूर आएगी, एक दिन जरूर आएगी. त्यामुळे इथे या दोन्ही फलंदाजांना आज चांगला खेळ करावा लागेल. 84 झालेले आहेत. नवीन फलंदाज ऋषी कुरे आलेत फलंदाजी करण्यासाठी. 4 ओव्हर संपल्यात. 12 बॉल 13 रन. चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना सोडून बॉल निघून जाईल. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळणार आहेत 4. येणार आहे अजून एक शानदार चौकार. फटका धुवाधार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा चौकार. क्षितिज सोनवणे या वादळाला रोखणं आता फार कठीण आहे. कारण हे वादळ, या वादळाचं आता चक्री वादळात रूपांतर झालंय. ओहो परफेक्ट यॉर्कर. संकेतचं कौतुक आहे. संकेतनं देखील पुढे राखबन केलंय. विनोद गावंद यांच्याकडून क्षितिजने जर अर्धशतक पूर्ण केलं तर 101 रुपयांचा पुरस्कार आहे. 12 चेंडू आणि 43 धावेवर तो नाबाद फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली आहे. 1 गडी बाद 88 धावा. नामदार चषक सोनईचं हे दमदार आयोजन. आज 5वा दिवस. ही स्पर्धा जशी जशी पुढे जाईल तशी रंगत वाढेल. आक्रमण. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अजून एक शानदार फटका येतोय. 6 धावा. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच षटकार आला इकडे. फटका असा धुवाधार, फटका असा धुवाधार. जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. थँक्यू डीजे. 3 धावेंची गरज. 9 बॉल बाकी आहेत. यावेळेसचा बॉल जर पाहिला तर फायनलच्या दिशेने जातोय आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्षितिज सोनवणेसाठी. 14 बॉल 50 रन. अर्धशतक क्षितिज सोनवणेनं पूर्ण केलंय. टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजे. 2 चौकार आणि 6 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 357चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त फलंदाजी क्षितिज सोनवणेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. 97 धाव्यांचा पाठलाग करत असताना यावेळेचा बॉल जर पाहिला तर एक धाव तिथे परिपूर्ण करण्यात आली आहे. ती धाव लेग बाईसच्या मदतीने मिळेल का? यस, बॅटच्या साह्याने आली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकामध्ये बदल आणि एका धावेची आता गरज आहे. एका धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. मित्रांनो 97 धावा बनवायच्या होत्या आणि या 97 धावेंचा पाठलाग करत असताना जगदंबा 11 सोनई संघ चांगल्या स्थितीमध्ये. 7 बॉल 1 अशी मॅच आली आहे. ओहो हो, खेळ खल्लास होईल का? यस, खेळ खल्लास आणि सामना इथे संपलाय. जगदंबा 11 सोनई संघाने एक ऐतिहासिक विजय मिळवलाय आणि या मॅचचा हिरो ठरलाय क्षितिज सोनवणे. साईनाथ महाराज की आपला शानदार खेळ पाहुनी आम्ही झालो दंग. मान्य नामदार चषकच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कांद्याचे व्यापारी मान्य सुदाम शेठ तागड मामा यांच्याकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. चला टॉस साठी जगदंबा 11 सोनई आणि डॉक्टर पवार 11 कॅप्टन. चला कॅप्टन, चला बरं टॉसला.
आणि या सामन्याचे हिरो ठरत आहेत क्षितिज सोनवणे आणि शुभम ताके. चला यानंतरचा टॉस करावा लागेल. टॉस आपल्याला इथे संपन्न करायचा आहे.